नमस्कार, आपले स्वागत आहे. कर्मचाऱ्यांच्या आशांना मोठा धक्का. 2 महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. महागाई भत्ता शून्यावर आणायचे की पुढे नेले जाणार याबाबत अजूनही संभ्रम कायम. चला तर पाहूया याविषयीची सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याशी संबंधित आकडेवारी अजूनही जाहीर केलेली नाही. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या 2 महिन्यापासून कर्मचाऱ्यांची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता लोकांची निराशा झालेली आहे. मार्चचा AICPI निर्देशांक डेटा 30 एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार होता, मात्र अद्याप सरकारकडून कोणते अद्यापन प्राप्त झालेले नाही आणि त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना एक मोठा धक्का बसलेला आहे. याबाबत लेबर ब्युरोने अद्याप कोणतीही माहिती जाहीरपणे दिलेली नाही. AICPI निर्देशांकाची फरवरीची आकडेवारीही जाहीर झालेली नाही. त्यामुळे आता कर्मचारी संभ्रमावस्थेमध्ये दिसून येत आहे. आतापर्यंत लेबर ब्युरोने फक्त 2024च्या जानेवारी महिन्याची आकडेवारी जाहीर केलेली आहे. जानेवारीचा निर्देशांक डेटा 28 फरवरी रोजी जाहीर करण्यात आला. फरवरी आणि मार्चसाठी AICPI निर्देशांकाची आकडेवारी 30 एप्रिल किंवा 1 मे रोजी जाहीर होईल अशी अपेक्षा होती, परंतु असे होऊ शकले नाही आणि कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा धक्का आता मानला जात आहे. याबाबत आता कर्मचाऱ्यांच्या मनात अनेक प्रकारचा संभ्रम निर्माण झालेला आहे. काही अहवालानुसार फरवरीचा CPI-IW डेटा अद्याप लेबर ब्युरोकडे उपलब्ध नाही. यामुळे आता कामगार ब्युरो ते सोडू शकत नाही. डेटाची वाट पाहणारे कर्मचारी लेबर ब्युरो वेबसाईटवर लक्ष ठेवत नाहीत आणि त्यांना सर्व अपडेट्स आता मिळणार आहे. सध्याच्या परिस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता 50% DAचा लाभ मिळत आहे. 7व्या वेतन आयोगाच्या नियमानुसार जेव्हा DA 50%पर्यंत पोहोचतो तेव्हा तो 0 होतो. यावेळी तो शून्यावर आणायचे की असेच पुढे नेले जाणार हे ठरलेले नाही. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. नमस्कार.